आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गटारींवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. तसेच रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. या आदेशानंतर धुळे बसस्थानक ते संतोषी माता चौक परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. मात्र या कारवाईवर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. केवळ 10 ते 15 व्यावसायिकांवरच कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे, तर परिसरातील इतर अतिक्रमणधारकांना पाठीशी घातल्याचा आरोप त्यांनी केला. ही कारवाई केवळ आयुक्त आणि लोकप्रतिनिधींना दाखवण्यासाठी करण्यात आली का, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई का झाली नाही, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कारवाईमध्ये दुजाभाव झाला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई होत असली तरी आयुक्तांच्या पाठीमागे काही अतिक्रमणधारकांना अभय दिले जात आहे का, असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनातील संबंधित विभाग आणि मध्ये काही संबंध आहेत का, असा संशयही नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र या आरोपांची प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. अतिक्रमण कारवाई करताना सर्वांसाठी समान नियम लागू करावेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक गटारी मोकळ्या करणे, रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवणे आणि नागरिकांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र पद्धतीने होत असेल तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या प्रकरणी आयुक्त आणि लोकप्रतिनिधी संबंधित अतिक्रमण विभागावर कारवाई करणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई झाली नाही तर संबंधित नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी दिला आहे. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता धुळे मनपा प्रशासन या आरोपांची दखल घेते का आणि संबंधित विभागाची चौकशी करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी अजय पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. विभागाकडे पाहिले जात नसून हे संबंधित विभाग काही ठिकाणी त्यांचे संबंध असल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही आणि काही ठिकाणी कारवाई केली जाते. त्यानंतर म्हणजे हा फक्त भेदभाव केला जातोय. धुळे शहरातील अतिक्रमणधारकांना जर तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे तर सरसकट काढले गेलं पाहिजे, परंतु धुळे शहरामध्ये आज आपलं शिवाजी हायस्कूलच्या समोर गरुड कॉम्प्लेक्स समोर गटरीवरती अतिक्रमण आहे. महानगरपालिकेच्या 2 मिनिटाच्या अंतरावर अतिक्रमण असून सुद्धा ते तुमच्याकडनं काढले जात नाही आणि तुम्ही बसस्टँडची पाहणी करायला गेले. बसस्टँडवरती 5 ते 10 वट्टे तोडून सनी आयुक्तांचं मन शांत करण्यासाठी ही कारवाई केली गेली. परंतु मी स्वतः पुरावा देत आहे का त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अतिक्रमण तोडले गेलेलं नाहीये. 2-3 वट्टे तोडून सनी स्वतःची प्रसिद्धी दाखवण्यासाठी ही कारवाई केली गेलेली आहे. संबंधित विभागावर कारवाई करावी आयुक्तांना ही माझी विनंती आहे. आणि ह्या जातीपातीचा आणि याचं हे भेदभाव केले जात आहे आणि काही ठिकाणी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्यात येत आहे. आपल्या संबंधित विभागाचे आणि काही अतिक्रमणधारकांचे संबंध आहे का, हे आपण सखोल चौकशी करावी. कारण की धुळे शहरामध्ये 2 ते 5 मिनिटाची कारवाई करून जणी प्रसिद्धी दाखवली गेली आणि त्यानंतर धुळे शहराचे बाकीचे अतिक्रमण तसे सोडण्यात आलेले आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरचं अतिक्रमण तोडण्यात आलं, परंतु त्यानंतर गरुड कॉम्प्लेक्सच्या समोरचं अतिक्रमण ते का तोडले गेलं नाही. त्या ठिकाणी रुमालवाले, चप्पलवाले, कारण की संबंधित अधिकारीला त्या ठिकाणावरून चप्पल, बूट, रुमाल हे पुरवले जातात का. काही नाश्त्याचे स्टॉल 2 ते 3 दुकानं तोडले जातात, परंतु 15 ते 20 दुकानं सोडण्यात येतात का बरं, तर वर्षभराचा स्टॉकचा नाश्ता होण्यासाठी ते सोडले जातात का.